हॅलो मकर राशी, कशी आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. तर आज आपण बघणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिना, हे 3 महिने बघणार आहोत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. तर पहिला आधी बघणार आहोत जानेवारी महिना. ओके ओके तर जानेवारी महिन्यामध्ये कसं आहे मकर राशी की बऱ्याच गोष्टींना घेऊन तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. नवीन गोष्टी घडवण्याचं तुमचे प्लॅनिंग चालू आहेत. काहींना बिझनेस आणि जॉब चेंज करण्याची संधी भेटणार आहे जानेवारी महिन्यामध्ये. आणि जर त्याची तुम्ही वाट बघत असाल तर जानेवारी महिन्यात तुम्हाला ते अनुभव घ्यायला नक्कीच मिळेल. ज्यांना बेबी प्लॅनिंग्स आहेत किंवा काही नवीन नवीन क्लास चालू करायचा आहे किंवा नवीन गोष्टी घडवायच्या आहेत, तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. तर ती संधी तुम्हाला डेफिनेटली जानेवारी महिन्यामध्ये मकर राशी तुम्हाला अनुभव घ्यायला मिळणार आहे. पण तरीसुद्धा ही एनर्जी तर आहे, पण तुम्ही खूप गोंधळलेले असणार आहेत कारण तुमच्याकडे ऑप्शन्स भरपूर येणार आहेत. हे आणि ते आणि हे. तर तो जो डिसिजन आहे तो तुम्हाला परिपूर्ण आणि नीट घ्यायचा आहे. तुमच्याकडे खूप नॉलेज चांगलं आहे, तरी तुम्ही थोडासा सल्लेगार कोण असेल, तुम्हाला प्रॉपर सल्ला देणारा जर एखादी व्यक्ती भेटली ते ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायला, तर त्यात तो सल्ला नक्की घ्या असं मी मकर राशी तुम्हाला सांगेन. आणि तुमच्यामध्ये ती संधीचं तुम्ही सोनं करू शकाल इतकी छान एनर्जी जानेवारी महिन्यामध्ये तुमच्याकडे येणार आहे. एखाद्याचं नवीन प्रपोजल येईल, एखादं नवीन स्थळ येईल, एखादं रिलेशनशिप किंवा सेविंग करण्याचा मार्ग येईल, नवीन बिझनेस किंवा पार्टनरशिप किंवा पार्टनर येईल. एनीवन प्रत्येकाची सिच्युएशन आणि ग्रहमान स्थिती वेगवेगळी आहे, राईट? तर तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा, पण नवीन संधी डेफिनेटली येणार आहे. आता आपण बघणार आहोत किंवा कोण एखादं डॉक्टर चेंज करतील. ऑप्शन्स भरपूर येणार आहे तुमच्याकडे. ओके, तर ते ऑप्शन निवडताना मात्र नीट निवडा. आता आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये ना खूप लोक आपल्या फॅमिलीला वेळ देणार आहेत. खूप लोक आपल्या फॅमिलीसाठी धडपड करणार आहेत. ओके सॉरी. तर फेब्रुवारी महिना हा अख्खा फॅमिली मंथ जाणार आहे तुमचा. फॅमिलीसाठी करणं, फॅमिलीला वेळ देणं. ऑलरेडी तुम्ही फॅमिली मेंबर बरोबर राहतच असाल तर फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेरची ट्रिप कराल. ओके, तर थोडासा फॅमिली मंथ असा जाणार आहे फेब्रुवारी महिना. ओके, पण त्याच्या जो मधला पिरियड आहे, जसं की मी सांगेन बरोबर 16 तारीख ते 27 तारखेपर्यंतचा टाईम पिरियड थोडासा उदासीन आणि असा स्ट्रेसमध्ये जाणार आहे. स्वतःच्याच अभ्यासात, स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये जाणार आहे. तर त्यावेळी थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, फार काही मोठं नाही आहे, पण थोडे दिवस थोडेसे स्ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. ओके, मकर राशी. आता आपण बघणार मार्च. काहींच्या बाबतीत एक गुड न्यूज, जसे की कोणाचं लग्न ठरत नाही आहे, ती गुड न्यूज येऊ शकते. बेबी प्लॅनिंग्स करत असतात तर त्याची न्यूज येण्याची शक्यता फेबमध्ये स्ट्रॉंग दिसत आहे. एक फॅमिली म्हणताय ना, सो फॅमिलीमध्ये ज्याची तुम्हाला आनंदाची बातम्या आहेत त्या भेटण्याची शक्यता दाट आहे फेबमध्ये. ओके, समजा तुम्हाला पगार वाढ असेल तर त्याची अशा गोष्टी कानावर ते निदान येतील, की होईलच असं नाही, पण त्या गोष्टी आता घडणार आहेत अशी छान बातमी देखील कानावर येऊ शकते फेबमध्ये मकर राशी. आता आपण बघणार आहोत मार्च. ओके, मकर राशी कसं आहे ना, मार्च महिन्यामध्ये पहिले 2 महिने तर खूप छान जाणार आहेत, पण मार्च महिन्यामध्ये ना परत ओव्हर थिंकिंग आणि ओव्हर गोष्टी जाणार, त्यामुळे निर्णय तुमचे चुकणार आहेत मार्च महिन्यामध्ये. तर थोडेसे निर्णय आणि ओव्हर थिंकिंग कमी करायचं आहे आणि अतिविचारापासून थोडंसं लांब राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःला काय हवं आहे इथे ना पूर्णपणे कसं आहे माहिती का, सेल्फ
कडे झोकायची गरज आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आता काही मकर राशी बोलतील की आम्ही तर आता तेच करतोय, आता आम्ही स्वतःकडेच बाबा लक्ष देतोय. असं फक्त बोलताय, ॲक्शनमध्येच शून्य आहे. कारण तसं असतं तर इथे मार्च महिन्यामध्ये असं काहीच दिसलं नसतं. ओके, तर मार्च महिन्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. लोकांचाच विचार केल्यामुळे तुम्ही घाटात जाणार आहात. ओके, तर लोकांचा विचार न करता तुम्हाला काय हवं आहे त्याच्यावरच तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे मार्च महिन्यात. आता एखादा मुलगा समजा एज्युकेशन बाबतीत आहे, तर तुला काय हवं आहे एज्युकेशन बाबतीत, तो निर्णय तुला तुझाच घ्यायचा आहे. फॅमिलीला काय वाटेल, लोकांना काय वाटेल ह्याचा विचार करायचा नाही आहे थोडक्यात. ठीक आहे, तर अशा प्रकारे होतं हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीत जे मकर राशी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ऑलरेडी मी मेष टू मकरपर्यंत व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तर तुमच्या ओळखीत त्यांच्या त्या राशी असतील तर त्या त्यांना शेअर करा. ओके, थँक्यू सो मच. बाय.